यात्रेत माननीय मोहन वनखंडे सर यांनी घेतले देवीचे दर्शन। यलमा मंदिर ते सलगरे रस्त्यापर्यंतच्या कामासाठी ते प्रयत्न करणार। पाहूया आमचे एसटीएन मराठीचे प्रतिनिधी श्री बाळासाहेब गुरव यांनी दिलेला विशेष वृत्तांत। महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष माननीय मोहन वनखंडे सर यांनी बेळंकी येथील श्री यल्लमा देवीच्या यात्रेनिमित्त येऊन देवीचे मनोभावे दर्शन घेतले। यात्रेमध्ये आल्यानंतर ग्रामपंचायतीच्या वतीने सदस्यांमार्फत त्यांचे स्वागत करून सत्कार करण्यात आला। देवीचे दर्शन घेतल्यानंतर माननीय मोहन वनखंडे सर म्हणाले, खरोखरच मिरजपूर भागातील बेळंकीची यात्रा म्हणजेच सर्वात मोठी यात्रा आहे आणि या यात्रेला अनेक वर्षाची पारंपरिक पार्श्वभूमी आहे असे ऐकून होतो, परंतु ते आज प्रत्यक्षात पाहायला मिळाले। सत्कार करतेवेळी उपसरपंच संतोष कांबळे, माजी उपसरपंच विवेक पाटील, श्रीधर गायकवाड, अमित नाईक, अमोल मेटकरी, प्रदीप कोडक व बापूसाहेब पाटील इत्यादी सर्वजण यावेळी उपस्थित होते। पाहूया मोहन वनखंडे सर यांनी व्यक्त केलेल्या प्रतिक्रिया। आज बेळंकी नगरीमध्ये प्रतिवर्षीप्रमाणे यल्लमा देवीच्या यात्रेनिमित्त इथं आज पालखी मिरवणूक आणि मुख्य यात्रेचा दिवस या निमित्तानं माझ्या सर्व सहकाऱ्यांच्या समवेत यल्लमा देवीचं दर्शन घेण्याचं मला भाग्य लाभलं। खरं तर माझ्या इथल्या बेळंगावचे माझे सर्व ग्रामपंचायत सदस्य आणि सर्व माझे सहकारी मित्र यांना मी धन्यवाद देतो की त्यांच्यामुळे मला आज ही देवीचं दर्शन घडतं आहे। खरं तर मला वाटतं सुगीचे दिवस संपल्यानंतर शेतकऱ्यांचा हा यात्रा जत्रेचा उत्सव चालू होतो आणि याच महिन्यापासून आपल्या ग्रामीण भागामध्ये या यात्रेला सुरुवात झाली आहे। खूप गावापासून दूरवर असलेली ही मंदिर तरी तेवढ्याच भक्तिभावानं महिला भगिनी माझ्या इथं देवीला दंडवत घालण्यासाठी येत आहेत, तिची पूजा अर्चा ओटी भरण्यासाठी येत आहेत, पुरुष मंडळी येत आहेत। परंतु मला वाटतं थोडं सरपंच आपले डेप्युटी इथं खरं तर येण्यासाठी रस्त्याची खूपच अडचण गेली 15 वर्षे बघतो आहे, तो मार्गी लावण्याचा प्रयत्न तुम्ही तुमच्या मतीने थोडंसं पाठपुरावा करा। मी नक्कीच भविष्याच्या काळामध्ये इथला येणार जाणाऱ्या यात्रेकरूंना भाविकांना इथला हा रस्ता अडचण येणार नाही या पद्धतीने आपण काम करूया। हे इथलं ह्याचं सुबक असं नियोजन करणारे सर्व ग्रामपंचायती माझे सगळे सदस्य यांचं मी मनापासून यात्रा कमिटीचं या सदस्यांचं मनापासून आभार मानतो आणि या यात्रेनिमित्त सर्व येणाऱ्या भाविकांनाही मनापासून शुभेच्छा देतो। याबरोबरच हे बातमीपत्र संपले। पुन्हा भेटूयात पुढील बातमीपत्रात। तोपर्यंत नमस्कार।